नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16 आणि 17 मार्च 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तसेच वाऱ्याचा वेग देखील किती प्रमाणात बघायला मिळणार आहे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या आपला हवामान अंदाज सविस्तर। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहतात आजचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज। आज 16 मार्च आणि 17 मार्च या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये अचानक वातावरण बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। तर महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊ शकते। काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे राहण्याची शक्यता, विशेषतः नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अचानक पावसाच्या विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस बघायला मिळू शकतो। तर काही भागामध्ये ताशी वारे 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची आणि शेती उपकरणाची काळजी घ्यावी। ज्या शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके मोकळ्या जागेत ठेवली आहेत त्यांनी ती सुरक्षित ठिकाणी ठेवावीत। तसेच विजांच्या कडकडाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे। 17 मार्च नंतर राज्यातील बहुतेक भागामध्ये हवामान पुन्हा हळूहळू कोरडे आणि उष्ण होण्याची शक्यता आहे। म्हणून पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पाऊस कोसळण्याचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे। मग चला तर पुढील व्हिडिओ जाणून घेऊया जिल्ह्यानुसार कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्रात अचानक वादळी पावसाची शक्यता। काही भागात वातावरण ढगाळ राहील, काही भागामध्ये अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी गारपीट बघायला मिळेल, काही भागामध्ये वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तर पुढील 2 दिवसाचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया 16 मार्च ते 17 मार्च 2026 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पावसाची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे। केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याच्या उत्तर भागाकडे जोर कमी राहील, वारे बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे, जसे हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, कांतामल, भुवनेश्वर आसपासचा बहुतांश परिसर या भागात वादळी वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। कोरबा, राऊरकेला, धनबाद, कोलकाता इकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसे महाराष्ट्रात ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील 48 तासामध्ये। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही बऱ्याच भागामध्ये वादळी वारे बघायला मिळणार आहे। चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली तसेच आसपासचा परिसर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, गुगसरोड, वणी, कायर, भद्रावती, भाटाडे इकडे वारा आणि हलक्या प्रमाणात पावसाचा अंदाज राहील। मोरली, कोटवाडा इकडे हलका मध्यम राहील। वरोरा या भागात बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे। चारपके, चिमुरलाई मध्यम हलका पाऊस राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिणेकडे जोर कमी राहील, मात्र वारा बघायला मिळणार आहे। आणि तसेच मूल, सावली, गडचिरोली, चामोर्शी-गोट इकडे हलक्या प्रमाणात पावसाचा अंदाज राहील। दोनोरा, मुरमगाव, मालवेरा इकडे मध्यम हलका राहील आणि तसेच उत्तर भागामध्ये तेसिंग, दिगोरी या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे वारे बघायला मिळणार आहे। कुरखेडा, वालीटोला हलका पाऊस राहील, ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मार्गाचा, चिंचघर आणि देवरी, साक्रीटोळा, गोंदिया जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता ही
गोरेगाव, आमगाव, गोंदिया आसपासचा परिसर, लांजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. तुमसर जिल्हा ढगाळ स्थिती राहील. विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील. हलक्या प्रमाणात बघायला मिळणार आहे. अडेल, गोतंगाव, भिवापूर, खेरगाव, उमरेड इकडे हलका मध्यम पाऊस राहील. भंडारा, लखनी, साकोली ढगाळ स्थिती राहील आणि तसेच बार्शी, असोली, कंधारी, तुमसर जिल्हा आणि निपाणी, डोंगरी आसपासचा परिसर विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि गारपीट बघायला मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती कमी राहील आणि तसे हिंगणा, बुटीबोरी, बोरीकोकाटे, दुतीवाडा, धामणा इकडे हलक्या प्रमाणात राहील. नागपूर, कामठी, वाघोली, उमरी, सावनेर वारा जोरदार बघायला मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वर्धा, देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील. गारपीट देखील बघायला मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही यवतमाळ, जामोडा आणि घाटंजी, करंजी, पांढरकवडा या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. आणि तसेच हिंगोली जिल्ह्याचा परिसर आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर, सोंडी, डिग्रस, पुसद, खंडाळा हलका पाऊस राहील. निमुळचुंदी, किनवट आसपासचा परिसर, नांदेड वाघाला, हिमायतनगर, भोकर आणि तसेच धर्माबाद या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तर पुढील 48 तासामध्ये या पावसाची स्थिती असणार आहे. आणि अकोला, बुलढाणा इकडे ढगाळ स्थिती राहील. पावसाची शक्यता फारशी नाही. तसे अधूनमधून हलक्या मध्यम पावसाचा जोर दुपारनंतर बघायला मिळणार आहे. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तर लातूरच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त असणार आहे. जसे उदगीर, मुरकी, रावणकोला, हणीगाव, जाकाल, सुरंतपाल, निलंगणा, औरत शहाजानी, हलसी, भालकी, बीदर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच बीड, यलम, चौसाला, पाटोदा, धाराशिव इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगर ढगाळ स्थिती राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, जळगाव आणि नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण राहील. हलक्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्याही बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाजात तुरळक ठिकाण राहील. पुणे, अहिल्यानगरलाही हलका मध्यम पाऊस राहील. मुंबई, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, रायगड या भागात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या प्रमाणात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.